मित्रो, आजच्या भागामध्ये आपण आर्थिक विकास हा एक व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे. धनप्राप्ती करणं किती गरजेचे आहे या संदर्भात बोलणार आहोत. पहिल्यांदा मी आपणास आज विजयादशमी असल्यामुळे तुम्हाला विजयादशमीच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या विषयाला आपण आता सुरुवात करूया. बऱ्याच जण हा व्हिडिओ कोणी ऐकायचा ज्यांना असं वाटते ना पोटापुरतं आहे, आता काय करायचे आपल्याला जास्त, त्यांनी ऐकायला पाहिजे. ज्यांना एक समर्थ जीवन जगायचे आहे, प्रभावी जीवन जगायचं आहे, कोणाकडे तरी हात पसरण्याची वेळ पैशासाठी येऊ नये असं ज्याला वाटते, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. ज्यांना असं काहीच गरजेचं नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे. तर आपण विचार केला पाहिजे. हा व्हिडिओ इतका तुम्हाला विचार बदलायला लावेल. पैशाकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो समाजाचा नकारात्मक आहे. पैशाविषयीचा नकारात्मक दृष्टिकोन रुजवण्याचं काम या देशातल्या अनेक घटकांनी केलेलं आहे आणि देशाचं फार मोठं नुकसान केलेलं आहे. यामुळे देशातील माणसं जे आत्महत्या करतात, शेतकरी, अनेक जण नोकरी नाही म्हणून आत्महत्या करतात, काही जण थोडंसं नुकसान झालं म्हणून आत्महत्या करतात आर्थिक. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या रूटला जर आपण गेलो तर आर्थिक समस्या ज्या निर्माण झाल्या त्याच्या पाठीमागे जी मानसिकता आम्ही तयार केलेली आहे ती पहिल्यांदा आम्हाला बदलावी लागेल. कारण ही मानसिकता नकारात्मक मानसिकता तयार करून ठेवलेली आहे आणि ही नकारात्मक मानसिकता तयार जे करण्यात आलेली आहे ती का केली हे जर आपण तपासून घेतलं आणि त्यातून बाहेर येणं त्या मानसिकतेतून, कारण मानसिकता बदलल्याशिवाय परिस्थिती बदलत नाही आणि परिस्थिती बदलली की मनस्थिती बदलायला अधिक मदत होत असते. म्हणून मित्र, पहिल्यांदा काय करायचं आहे, पोटापुरता आहे की उगलही मरमर करायला काही गरज नाही. मला सांगा, आता आपण एक बघूया. पोटापुरता आहे म्हणजे आपल्याला आपण सगळ्या गरजा आहेत का? ठीक आहे, पोटापुरता आहे म्हणजे जेवण मिळणं इतकीच माणसाची गरज आहे का? नाही, असं त्याचं उत्तर आहे. म्हणजे हे स्टेटमेंटच चुकीचं आहे. पोटापुरता आहे की म्हणजे या पोटापुरता आहे की नाही याला आज आपण श्रद्धांजली हो या स्टेटमेंटला. दुसरी एक महत्वाचं काय आहे, या देशातल्या माणसांनी काही प्रमाणामध्ये आणखीन एक नकारात्मक दृष्टिकोन रुजवण्याचं एक स्टेटमेंट आहे. कपाळाला लावलेलं सुद्धा काढून घेतात, खडकू सोबत येत नाही. आता मला सांगा, सोबत नेण्यासाठी पैसे कमवा असं मी सांगत नाहीये, इथं जीवन जगण्यासाठी मानवी ज्या गरजा आहेत त्या गरजांची परिपूर्ती करण्यासाठी. शोक आणि इच्छा हा वेगळा विषय आहे. अजून फक्त मी गरजाबद्दल बोलतोय. गरजा परिपूर्तीसाठी धनाची आवश्यकता असते, त्या संदर्भामध्ये मी बोलतोय. त्याचबरोबर मानवी ज्या काही गरजा आहेत त्याचा आणि पैशाचा कसा संबंध आहे याबद्दल मी बोलत आहे. तर खडकू सोबत येत नाही आणि कोणासाठी काही कमवून ठेवून काय फायदा आहे, हाही एक नकारात्मक विचार आहे. पण हे आम्ही कोणाच्याही ऐकतो, चांगले विचार ऐकत नाही. संत तुकोबारायांनी सुद्धा स्पष्ट सांगून ठेवले, जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहार करून
धन जोडा, असा त्यांचा सल्ला आहे. हा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी संसारिक माणसाला सांगितलेला आहे. ठीक आहे, ज्यांना हे काही जे पैशाविषयीचं नकारात्मकता असेल जे किंवा मार्गदर्शक पैशाच्या पाठीमागे लागू नका, हे जर समजा एखाद्या संन्यासी व्यक्तीला आहे, वनामध्ये ज्याला ध्यान साधना करत बसायचं आहे, ज्यानं संसार सगळा सोडून द्यायचे, समाजाशी काही देणे घेणे नाही, जिथं काय फळं काय मिळतील ते खायचं, जो वाटत जिथं त्याला पांघरुणाची गरज नाही, अंथरुणाची गरज नाही, त्यांच्यासाठी ठीक आहे. त्याला कोणी माय नाही, बाप नाही, भाऊ नाही, बहीण नाही, त्याला काही शिक्षणाची गरज नाही, प्रशिक्षणाची गरज नाही, त्यांच्यासाठी ठीक आहे. मी हे बोलतोय ते संसारिक माणसासाठी बोलतोय. मी संन्यासी माणसासाठी बोलत नाही. याचा विषय संन्यासी माणसासाठी नाही आहे, हे आपण लक्षात ठेवा. आता दुसरा एक महत्वाची गोष्ट सांगितली जाते. पैसा नशिबात असेल तेवढा मिळते. आता नशीब बसले, वाट बघल्यानंतर मिळते. नशिबात असेल तिथं वाट बघत बसला तर वाट लागून जाईल. तुम्ही जितकं कमवाल तेवढे पैसे मिळतात. तुम्ही जितके बँकेत टाकाल तेवढे त्याचं व्याज मिळते. ती गुंतवणूक कराल त्याचा फायदा होतो. लक्षात आलं? तर या सगळ्या गोष्टी बरं आपण बऱ्याचदा म्हणतो की पोटापुरतं ठीक आहे. अन्नाची गरज पूर्ण झाली की म्हणजे सगळ्या गरजा पूर्ण झाल्या, असं काही जणांचा जो गैरसमज आहे तो अज्ञानातून आलेला आहे. आणि दुसरं एक महत्वाचं गोष्ट, आम्ही काय कोणाचे खातो रे, भगवंत आम्हाला देतो रे. म्हणजे यानं कोणाचं काही खात नाही, म्हणजे भगवंत यांना आणून देते, स्वयंपाक करून देते. धान्य लागणार आणून देते, भांडे देते, भांडे स्वयंपाक करण्यासाठी घर आणून देते, सगळं याला आणून देते. आणि मग याला भेटते. आणि मग यानं म्हणते आम्ही काय कुणाचे खातो रे, भगवंत आम्हाला देतो रे. आणून देते दे, बस काय. तर हे जे अशी जी मानसिक विकृती या देशामध्ये रुजवण्यात आलेली आहे आणि त्यामुळं लोक आज आत्महत्या करण्यासाठी, आर्थिक दारिद्र्यात हा देश राहण्यासाठी कारणीभूत आहेत. बऱ्याच जणांनी माय पैशाच्या पाठीमागं लागू नको, बापू पैशाच्या पाठीमागं लागू नको, एका नामा वाचून एक फक्त नाम घे, असलं जे गौरून सांगितलेलं आहे. आणि हे सांगणारे कीर्तनातून कीर्तन संपले की पैशासाठी पाय खोरतात. द्या. आता मला सांगा, ह्या अशा लोकांच्या कीर्तनावर बंदी घातली पाहिजे. जे लोकांना वस्तुनिष्ठ मार्गदर्शन करत नसतात, समाजाची जी दिशाभूल करत असतात, ज्या दिशाभूल होते हे ज्या विचारामुळे, मांडणीमुळे, अशा लोकांवर पोलीस कारवाई झाली पाहिजे. हे तुझे स्टेटमेंट आहेत, हे पोलीस कारवाईसाठी पात्र आहे. त्यामुळे त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे लोक समाजाची दिशाभूल करणार बोलणार नाहीत आणि समाजाचा आघात होणार नाही. तर मी तुम्हाला सांगत होतो की अन्न तरी आपण दर्जेदार मिळतं का? किती माणसाला मिळतं? आपल्याला पोट भरणं महत्वाचं नसतं, पोषण होणं महत्वाचं आहे. पोषण नीट झालं नाही तर शरीराचं आपण शोषण करत आहोत. आणि जास्त दिवस शोषण केलं तर अकाली मृत्यू, अनेकांचा अकाली मृत्यू येते, अकाली वर्धत्व येते. अकाली वर्धत्व 50 वर्षामधलेच माणसं म्हातारे दिसायला लागतात. 60 वर्षाचे माणसं तर आता काय राहिलंय आमचं, आता आमचं काय राहिलंय, आमच्या गौऱ्या मसनात गेल्यात.
म्हणजे अशी म्हणायची वेळ आलेली आहे. दर्जेदार अन्न मिळत नाहीये, अनेक घटक मिळत नाहीत त्याला. एक अन्न दुसरे सांगतोय पुढं. जे व्हिटॅमिन्स लागतात शरीरासाठी, व्हिटॅमिनची कमतरता अनेक आजार होतात. त्या अनेक घर परत आजारी माणसं दिसतात व्हिटॅमिनच्या अभावी. मिनरल्स, खनिजाच्या अभावी. प्रोटीन, प्रथिन म्हणतात त्याला मराठीत, त्याच्या अभावी शरीराची नीट वाढ होत नाही, स्किनची चांगली वाढ दिसत नाही. कारण शरीर जे बनतं त्यामध्ये प्रोटीनचा सिंहाचा वाटा आहे, ते नीट मिळत नाही. त्यामुळे शरीराचं कुपोषण, या देशाचा जर सायंटिफिक जर अभ्यास केला इथल्या लोकांचा, तर तुमच्या लक्षात येईल की इथली माणसं कुपोषित आहेत. त्यांना हे सगळे घटक मिळत नाहीत. बहुतांश लोक कुपोषित आहेत. हे वस्तुनिष्ठ विधान आहे माझं. त्यांच्या जर सगळ्या तपासण्या करून बघितल्या सगळे घटकांच्या, तर ड्रॉबॅक्स दिसतील. मग हे तरी अन्न तरी आपल्याला नीट मिळते का? अन्न नीट मिळण्या इतकी तर आपली कमाई आहे का? म्हणून मित्रहो, असे जे काही आपण वस्तुनिष्ठ शास्त्रीय अभ्यास नाही करत, शास्त्रीय ग्रंथ नाही वाचत, आहारशास्त्र कधी नाही वाचत आपण, तर ह्या सगळ्या गोष्टीचं वाचन केल्यानंतर आपल्याला काही जाणीवा झाल्या तरच उणीवा होतील ना. आणि जाणीवा ज्ञानानं होत असतं. म्हणून ज्ञान घेतलं पाहिजे. ज्ञान घेण्यासाठी लागणारी जी काही वेगवेगळी साधनं आहे, त्या साधना शिकण्यासाठी पैसे लागतात. ग्रंथातूनही काही आपल्याला जाणीवा विकसित होतात, ज्ञानप्राप्ती. ती ग्रंथ विकत घेण्यासाठी पैसे लागतात. ती आपली गरज आहे, बौद्धिक गरज आहे, आपली मानसिक गरज पण आहे. म्हणून ह्या घटकांचाही आपल्याला पुढं विचार करायचाच आहे. घर लागते, काय करायचे मिळून पैसे? तर घरात आता शहरामध्ये राहायचं 30-40 लाख 50 लाख व साधं राहण्यासाठी घर लागते. कुठून पैसे कमवायचे? त्यासाठी तुम्हाला कुठला तरी उद्योग, व्यवसाय, रोजगार जे काही मिळेल, ऑनलाईन ऑफलाईन. ऑनलाईन रोजगार कसा मिळवायचा मी सांगेल, एखाद्या दिवशी सांगेल. जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मला 9767704604 यावर फोन करा. मी ऑनलाईनही कसा पैसा कमवता येते यावरही सांगेल. तर मी तुम्हाला हे सांगतो आहे की पैसा घरासाठी लागतो. आमच्या शिक्षण अवस्थेमध्ये तुम्हाला शिक्षण घ्या सांगितलं जातं. पदव्या घेण्यासाठी शिक्षण घ्यायला सांगितलं जातं आणि एखादी नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घ्यायला सांगितलं जातं. पण आर्थिक विकासाचा आणि शिक्षणाचा जवळचा संबंध आहे. आणि आर्थिक विकास तुमच्या काय गरजा आहेत आणि गरजासाठी कुठली प्रकारची कोणती नोकरी तुम्हाला प्राप्त करावी लागणार आहे, किंवा कोणत्या उद्योगामध्ये तुम्हाला जावं लागणार आहे, कोणत्या व्यवसायामध्ये तुम्हाला जावं लागणार आहे, कोणत्या व्यापारामध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. तुमच्या या इतक्या लाखाची नीड आहे, इतकी लाख रुपये तुम्हाला कमवणं गरजेचं आहे. आणि या व्यवसायात, या व्यापारात, या उद्योगात, या गुंतवणुकीमध्ये किंवा या नोकरीमध्ये तुम्हाला जावं लागेल. हे शिकवलं जात नाही शिक्षण अभ्यासक्रमामध्ये. कोणती ना कोणती नोकरी चपराशाची काय लागणार, ठीक आहे, असं शिकवलं जातं. निघते. खरंच जागा नोकरी लागल्यानंतर आर्थिक विकास झाला का? किती जणांना विचार, जे काही व्हिडिओ ऐकत आहे त्यांनी म्हणावं, आर्थिक विकास किती जणांचा झालेला आहे? कर्जाचा डोंगर घेऊन आम्ही जगतो. आणि आम्हाला आता थोडंसं पैशाचा काही कमवायचा विषय झाला
लागला पैशाच्या माग लागला. म्हणजे या देशामध्ये आम्ही श्रीमंताबद्दल नकारात्मक बोलतो, पैसे कमवणाऱ्याबद्दल नकारात्मक बोलतो. विधायक मार्गानं कमवत असेल त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलू नये. नालायकपणानं आणि फसवणुकीच्या मार्गानं मिळवणाऱ्याबद्दल जरूर आवाज उठवा. मी विधायक मार्गाचा सांगतोय फक्त. तर त्यासाठी ते एक्स्ट्रा इन्कम तुम्ही जे काही आता कमवता त्यातल्या ह्या गरजा भागवत नसेल तर तुम्हाला थोडासा वेळ देऊन एक्स्ट्रा इन्कम कमवावंच लागेल. एक जण म्हणाला, एक जणाची बायकोला म्हणाला, अगं तुझ्या खर्च जास्त वाढलाय म्हणून. तिने म्हणाली, माझा खर्च वाढला नाही, तुमचं उत्पन्न कमी आहे. तर मित्र, घरासाठी आता घर हा सुद्धा एक वेगळा विषय आहे. स्वतःपुरतं राहण्यासाठी घर, ज्याच्यामध्ये इतरांना प्रवेश चान्सच नाही. एकच रूम मध्ये किती दुसरे जग कसं काय राहू शकतील, कसं काय येऊ शकतील. म्हणजे हा सुद्धा अतिशय भयंकर विषय आहे. म्हणून अर्थसाधना ही जीवन अर्थ पूर्ण करणारी साधन आहे. कपडे लागतात, यासाठी पैसा लागतो. आता त्या कपड्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. आरोग्य हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी धन लागते, पैसा लागतो. बिमार पडल्यानंतर कपडे किती लागतील हे सांगता येईल आपल्याला एखाद्या वेळेस, पण किती आरोग्यावर किती खर्च येईल हे सांगता येत नाही. दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्यानंतर किती खर्च येईल सांगता येत नाही, आणि त्यावेळी कोण पैसे देईल हे सांगता येत. मग पैसे नसताना मरणं किंवा आपल्या आतड्याच्या नातेवाईकाला सुद्धा पैसे नसताना मरू देणं, याच्यासारखा वेदनादायी विषय काय असू शकतो. ज्याला एक्स्ट्रा इन्कम कमवणं किंवा पैसे कमवणं जर इम्प्रेशन डाऊन होणं वाटत असेल, किंवा आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला गावामध्ये विकायला लाज वाटत असेल, इम्प्रेशन डाऊन होतं असं वाटत असेल, तर स्वतःची माय, स्वतःचा बाप, स्वतःचं लेकरू पैसे नसल्यामुळे डॉक्टर म्हणत असेल की ठीक आहे तुम्ही काढा मग दवाखान्याच्या बाहेर, आणि ते बिल देईपर्यंत लेकरू पण सोडणं असं जेव्हा म्हणत असेल, तेव्हा इम्प्रेशन डाऊन होत नाही का मग लोक पुढे हात पसरताना. बापला शेतातला माल विकायला आपलं इम्प्रेशन डाऊन होत असेल तर याची जाणीव आपल्याला होणं अतिशय गरजेचं आहे. तहान लागल्यानंतर विहीर खोदत बसण्यापेक्षा तहान लागते हे माहीत आहे असणं गरजेचं आहे. तहानच लागते हे माहीत नसता मूर्खपणा आहे. मग तहान लागल्यानंतर विहीर खोदायला गेल्यानंतर पाणी थोडंच आहे, विहीर मरून जाल ना. म्हणजे याचा अर्थ शब्दशः तो नाहीये, शब्दशः हा अर्थ आहे की एखाद्या गोष्टीची पूर्वतयारी पुढं गरज आहे लक्षात घेऊन अगोदर त्याची तयारी करणं अपेक्षित आहे, हे सांगण्यासाठी ते आहे की तहान लागली तेव्हा विहीर खोदत बसू नये म्हणून. तर म्हणून मित्र, आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नीट झोप लागते, आणि नीट झोप येण्यासाठी तुमच्याकडे आर्थिक चंचल नसावे लागते. व्याज वाढतं व्याज ज्याच्या कर्जाचा बोजा आणि वाढतं व्याज हे म्हणजे घरामध्ये नाग फिरण्यासारखं आहे. घरात नाग फिरताना झोप येत नाही, तसं व्याज वाढते झोप येत नाही मित्र. आणि व्याज आता फेडू शकत नाही, कर्ज फेडू शकत नाही, तेव्हा अनेक जण या जगाचा कायम निरोप घेतात. इच्छा नसते मित्र त्यानंतर जगाचा निरोप घ्या. अगतिकता प्राप्त होते, मग आता काही शक्यच नाही. म्हणजे ही अगतिकता येऊ नये
यासाठी प्रत्येकाने अर्थ साधनेसाठी बऱ्याचदा आपली जी सुरुवात आहे दिवसभर खर्च फक्त खर्च, शॉपिंगला चालले, शॉपिंगहून येताना खर्च, शॉपिंगला जाण्यासाठीचा खर्च, शॉपिंगचा खर्च आणि उत्पन्न. अनेक जण या देशामध्ये कवडीची इन्कम नसतानाही खर्च करण्यासाठीचा प्रयत्न करत राहतात. म्हणून तुम्हाला या निमित्ताने मी सांगू इच्छितो की तुमचं उत्पन्न वाढवा, मग खर्च. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे, वेच करणं, खर्च करणं. निरपेक्षपणे मग पुन्हा खर्च करता, त्रास होऊ न देता. उदासे विचारेचा हा अर्थ आहे. तर मित्र, बऱ्याचदा खर्च करताना सुद्धा खूप त्रास होतो. हे खर्च करायला पण उद्या द्यायचं कसं, फेडायचं कसं, दुसऱ्याला लागलं तर करायचं कसं, म्हणजे स्ट्रेसमध्ये. म्हणजे प्रत्येक ठिकाणी खर्च होतो आहे याचा ताण आपल्याला जेव्हा येतो तेव्हा आपण आर्थिक दारिद्र्यात राहतो मित्र. हे आर्थिक दारिद्र्य आहे आपलं. ह्या आर्थिक दारिद्र्यावर उपाय मठात जाऊन दत्त म्हणत बसणे किंवा जपमाळ घेऊन उगाच 24 तास बसणे हा आर्थिक समस्येवरचा उपाय नाही. या मठात गेलो माय, त्या तिथं गेलो माय, त्या महाराजाकडे गेलो माय, काय परिस्थिती बदलणं आली. परिस्थिती पैसे बदलणे आले तर बदलते, नाम घेतल्यानं नाही बदलत. नाम घेतल्यानं समाधान वाटेल परत, पण ते समाधान वाटण्यासाठी हे असल्या शेकडो इंगळ्या नसाव्या लागतात आर्थिक समस्येच्या. लक्षात आलं? हे सत्य कोणी सांगत नाही. लोकांना गोड गोड बोलून दक्षिणा घेऊन निघून जायचं असते. त्यांचे घर बघा जाऊन, जे पैशाची गरज नाही, पैशाच्या मागे लागू नका बापू, खडकू सोबत येत नाही तुम्हाला. एका नामाशिवाय कोणी तरत नाही. घरात मड पडलं तर वास सुटते पैसा नसला. तेव्हा त्याला बोलवा त्या महाराजाला, सांगा वास सुटलाय, काही नामच तारते म्हणलं होता. तिथं तारायचा काय, समशानात न्यायला तार नालाय, पुढं काय तारायचा काय विषय आहे. ही वस्तुस्थिती आम्ही कोणीतरी सांगितली. पण असं सांगणाऱ्यांचं काय आहे, असं सांगणाऱ्यांना लोक बरं बोलत नाही. लोकांनी काय बोलावं यासाठी आम्ही बोलत नाहीये. आम्हाला जे काही सत्य वाटते ते सांगतो. अप्रिय जरी असलं हे तुम्हाला ऐकताना, तर हे तुम्हाला गरजेचं आहे ते सांगतो. शिक्षणासाठी आणि प्रशिक्षणासाठी पैसा लागतो. दर्जेदार ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं आहे, दर्जेदार शिक्षण संस्थेत ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यासाठी लागणारा जो पैसा आहे, पैशाचा केवळ तिथं ऍडमिशन घेतलं की विषय संपत नाही. राहण्याचा खर्च आहे, वेगवेगळा खर्च आहे, पुस्तकांवरचा खर्च आहे, ट्युशनवरचा खर्च आहे. हे शिक्षण जर आपण देऊ शकलो नाही, हे शिक्षण देता आलं नाही, रिलेशन चांगले राहत नाही कुटुंबामध्ये. लक्षात आलं? म्हणजे घरातल्या चर्चेमध्ये बघा तुम्ही, अनेक वादाचे कारण आणि खटके उडण्याचे कारण, दिवसभराचे खटके उडण्याच्या कारणामध्ये अनेकदा पैसा हा अनेकदा मुख्य घटक असल्याचे तुमच्या निदर्शनास येईल. संशोधन करा. त्यामुळं रिलेशन चांगले ठेवण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. सामाजिक आणि कौटुंबिक संबंध चांगले राहण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. आपण पैसे नसल्यामुळं अनेकदा आर्थिक ताणतणाव निर्माण होतो. लक्षात आलं? 100-50 रुपयासाठी वादावादी भांडणं होतात.
हे टाळायचं असेल तर पैसा अतिशय गरजेचा आहे. दळणवळणासाठी पैसे लागतो, जाण्या येण्यासाठी पैसे लागतात, म्हणजे दळणवळण काही वस्तू आणण्यासाठी पैसे लागतो, वस्तू विकण्यासाठी पैसे लागतो. तर ह्या सगळ्या पैसा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. वयोमानानुसार पैसा लागतो. पुढचं बचत करून ठेवणं गरजेचं असते, कारण जेव्हा आपण पैसे काही आयुष्यभर कमवू शकत नाही, तसं प्रत्यक्षात आपण जर गुंतवणूक केली तर ते पैसे मिळतात, आपण झोपलं तरी पैसे मिळतात. असे काही व्यवसाय आहेत. काही वयोमानानुसार काही आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. चष्मा असतो, काठी असते, सेवेसाठी माणूस लागते, माणसासाठी पैसा लागतो. मग त्या नाहीतर वृद्धाश्रमाचाच रस्ता धरावा लागतो. वृद्धाश्रमात जाऊन राहण्याची वेळ आहे ना, हे काही इम्प्रेशन निर्माण करणारी थोडीच गोष्ट आहे. म्हणून मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जरी कटू वाटत असतील तर अतिशय समजून घेणं गरजेचं आहे. शारीरिक गरजा म्हणजे हवा येते, पाणी येते, अन्न येते, निवारा येतात, कपडे येते, आरोग्य येते. हवा शुद्ध ठिकाणी घर घ्यावं लागेल. शुद्ध घर जर आपल्याकडे पैसा नसेल तर दुर्गंधी असणाऱ्या ठिकाणी आणि थोडंसं स्वस्तात कसं तरी गाण्यारी ठिकाणच्या ठिकाणी सुद्धा राहण्याची वेळ येते. शुद्ध हवा त्या ठिकाणी मिळत नाही. प्रचंड गर्दी, प्रचंड दुर्गंधी. गर्दी आणि दुर्गंधीमध्ये राहण्याची वेळ पैसा नसण्यामुळे येत असते. मानसिक गरजा आहेत माणसाच्या. सन्मान मिळावा वाटतो. सन्मान, पैसा असला की सन्मान मिळतो. बघा, ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यासाठी कशा पायघड्या घातल्या जातात. आणि एका तुमच्या घरी नातेवाईक येतोय, तो पैसेवान आहे, त्याच्यासाठी पायघड्या घातला बहुतांशी. एखादं अपवाद सोडून द्यावं. आणि जो दरिद्री आहे, कर्जबाजारी आहे, त्यांना जर घरी येणार असेल तर त्याचं स्वागत कसं होते आणि पैसेवानांचं स्वागत कसं होते पहा तुम्ही. मग लक्षात येते पैसा किती गरजेचा आहे. म्हणून सन्मान जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. म्हणजे हा आर्थिक चमत्कार तुम्हाला दाखवावा लागेल. मी आर्थिक विकासाबद्दल बोलतोय म्हणून आर्थिक विषयाबद्दल बोलतोय. अन्य विषयाबद्दल बोलताना आपण त्या विषयाचं महत्त्व सांगताना ते पण सांगू. तर हे सन्मान पैशामुळे मिळतं. दानशूर म्हणून सन्मान मिळण्यासाठी, दानशूर म्हणून तुमची ओळख होण्यासाठी पैसा लागतो. आडीनडीला माणूस हा धावून येतो, पैसे घेऊनच येतो, बॅग घेऊनच आला, असं कोण म्हणेल तुम्हाला पैसे नसतील तर? आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबाच्या गरजा भागू शकत नाही, आपल्या गरजा आपण भागू शकत नाही असं वाटते, तर आत्मसन्मानाने आपण जगू शकत नाही. आपल्या नजरेत आपण पडतो मित्रांनो. स्वतःच्या नजरेत पडलेली माणसं आयुष्यामध्ये मान खाली घालून जगतात. समाजाच्या आणि स्वतःच्या नजरेत माणूस पडतो. आदर मिळत नाही, तो आत्मविश्वास गमावून बसतो माणूस. यश प्राप्तीसाठी लागणारे जी साधना करावी लागते त्यासाठी पैसे नसतील तर यश कसं मिळेल? यश प्राप्तीसाठी साधना करावी लागतील, साधनं घ्यावी लागतील, त्यासाठी पैसा लागतो. त्यासाठी यश मिळाला की सन्मान मिळतो, लोकांचं प्रेम मिळायला लागतं. सुंदर दिसणं ही सुद्धा एक माणसाची मानसिक गरज आहे. सुंदर असण्यामुळे फ्रेशनेसही वाढतं माणसाचं. हे सुंदर दिसण्यासाठी लागणारे साधनं हे पैशातून येतात. ब्युटी पार्लरमध्ये जाताना मग उद्योग व्यवसाय व्यापाराकडे गेलं पाहिजे ना. सुरक्षितता, माणसाला सुरक्षितता लागते. जर माणूस सुरक्षित नसेल आर्थिक दृष्ट्या तर माणूस गुलाम म्हणून जगतो कोणाकडे. तो सतत अस्थैर्य असतं त्यांच्याकडे. कर्जाचा डोंगर झाला आहे आणि आता जर नोकरी गेली तर मग काय करायचं असा प्रश्न असतो. मग कोणालाही जी म्हणायची वेळ येते त्याच्यावर. जर त्याच्याकडे आर्थिक
आत्ता आहे आणि ही आज मिळवलेलं इन्कम उद्या बंद पडलं तर काय, हा ज्यांच्याकडे प्रश्न निर्माण होतो ती माणसं आर्थिकदृष्ट्या अस्थिर असतात. आणि आर्थिकदृष्ट्या अस्थिर राहणारी माणसं मानसिकदृष्ट्या अस्थिर राहतात. मग त्याचं कुठं मन लागत नाही. म्हणून आर्थिक स्थैर्य येण्यासाठी पैसा महत्वाचा आहे आणि शारीरिक सुरक्षितता पण लागते. शरीर चांगलं ठेवणे, तुम्हाला जर घर नाही, रस्त्यावर झोपला, शरीर थोडंस रस्त्यावर झोपलं, कोणी गाडी अंगावर घालून टाकून देते. रस्त्याच्या कडेला घरं राहतात, बरेचदा ट्रक घुसते. आमचे एक विद्यार्थिनी चं घर असं रस्त्याच्या कडेला होतं. एका दिवशी ट्रकच गेला, बिचारी ती आंघोळ करत होते, मरून गेले. खूप वेदनादायी विषय आहे. त्यांच्या कुटुंबावर झालेलं ते दुःख कधी संपणार नाही. हे सगळं दारिद्र्यातून येतं मित्रांनो. म्हणून मानसिक सुरक्षितता खूप महत्वाची आहे, भावनिक सुरक्षितता महत्वाची आहे. आणि याच्यासाठी सुद्धा पैसा खूप महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर मनावर सतत आघात होत राहतो. काय करू काय करू, चिंता चिंता चिंता, पैसे नाहीत काय करू. मन असं त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात. मित्रांनो, संपर्काची साधनं लागण्यासाठी पैसा लागतो. आज मोबाईल, त्यासाठी पैसा लागतो. नाहीतर दुसऱ्याच्या फोनवर फोन आलेला बघण्यासाठी जावं लागतं. त्याला फोन लावून दे बापू म्हणावं लागते, आला की सांग बापू म्हणावं लागते. मग आपण जेव्हा असतो तेव्हा त्यांना भेटत नाही, त्यांना असेल तर आपण भेटत नाही, असं होतं. म्हणून ह्यासाठी सुद्धा पैसा लागतो. शारीरिक सुदृढ राहण्यासाठी खेळाचं साहित्य लागते, किंवा अनेक ठिकाणी व्यायामशाळा असतील किंवा जिम असेल तिथं ॲडमिशन घेण्यासाठी पैसा लागतो. स्वतःला जमीन असावी असं वाटत असते, स्वतःची शेती, त्यासाठी पैसा लागतो. ह्या सगळ्या गोष्टीसाठी पैसा लागतो. म्हणून मित्र, पैसा कशासाठी लागतो, काय गरज आहे, किती लाग आले पोटाला म्हणणाऱ्यांसाठी, म्हणून हे उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर ऑनलाईन मधून सुद्धा पैसे कमवता येतात. ऑनलाईन बिझनेसच्या कोणत्या संधी आहेत हे मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. ज्याला कोणाला याविषयी इंटरेस्ट असेल तर 9767704604 यावर कॉल करावा, मेसेज करावा. धन्यवाद.